એવરીથિંગ ઇઝ પરફેક્ટ. આમાં કાંઈ પ્રોબ્લેમ નથી. कुरिअर या ॲड्रेसवर पोहोचलं पाहिजे, कळलं का? यात काय विचारले तर काय सांगशील? बर्थडे प्रेझेंट. पत्ता घरचाच आहे ना. मी आम्ही होम टू होम कुरिअर करते, ऑफिस टू ऑफिस नाही. कधीपर्यंत पोहोचेल? उद्याच 12च्या घंट्याला पार्टीच्या हातामध्ये. गजोदर बाय, मुंबईना लास्ट पार्सल. अरे ये हे काय लावले? अरे मॅच लाव ना. बदल. रिमोट कुठे? उचल. काय होतंय रे? बदल. जेट स्पीड आणि 3G इंटरनेटच्या रफ्तारची सवय लागलेल्या या देशाला आता वेळ लागले झटपट रिझल्ट देणाऱ्या 2020चं. 3 तास नि खेळ खलास. देशासाठी वेड्यासारखे चीअर करणारे आता मूर्खासारखे आपल्या शहरासाठी बोंबलताना दिसतात. याच वेड्यांच्या मूर्खपणामुळे हा खेळ खेळ न राहता धंदा झालाय आणि सध्या आमच्या तिघांच्या जगण्याचं एकमेव साधन आहे. हे ती पक्की आहे ना? अरे हा उमेश वैद्य. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, सोशल साईट असो या नवीन ॲप, इज ऑलवेज अप, ऑलवेज कनेक्टेड. स्वतःची एक सोशल साईट डेव्हलप करण्याचं याचं स्वप्न आहे. घर, दार, PC किंवा WC, जागा कुठलीही असो, प्रेशर कितीही असो, ट्विट्स आणि पोस्ट टाकतच असतो. बर, मुलगा ट्विट्स आणि पोस्ट टाकण्यात दंग आहे, तर ह्याच्या जन्मदात्यांवर हरिनामाचा रंग आहे. ते तिथे हरीच्या दारी की इथे आमचा बोरिया बिस्तरा ह्याच्या घरी. कसं आहे, सोशल साईटवर याचे 1000-1200 मित्र आहेत, पण रिअल लाईफमध्ये याच्या साईडला फक्त 2च मित्र आहेत, मी आणि हा राज. टिप कन्फर्म येणार आहे. असायला पाहिजे. अरे बघ आता काय होईल, आपल्याला टिप मिळेल. हॅलो सु डार्लिंग. अरे उमेशच्या घर माझू. हा काय सु करेज. ये है राज. याची ही सुरेल गुजराती ऐकून तुमच्या लक्षात येईल की गुजराती भाषेशी किंवा गुजरातशी याचा सुतरामही संबंध नाही. श्री रामभाऊ फरसाणवाले यांचा एकुलता एक सन. बाप फरसाण बनवायचा, हा बापालाच बनवायचा. नावाप्रमाणेच आहे हा राज. कॉलेजच्या प्रत्येक मुलीच्या मनावर राज करणारा राज. सनच्या वागण्यात काय राम दिसला नाही म्हणून रामभाऊने अँड सनला बाजूला केलं. साहेबांना एक मॉडेलिंग एजन्सी खोलायची आहे. शेव, गाठिया, पापडी ह्याच्या आकड्यात अडकण्यापेक्षा 36-24-36 फिगर्समध्ये अडकण्यात ह्यांना जास्त इंटरेस्ट आहे. मुलींकडनं ह्याच्या 2च अपेक्षा असतात. एक, मुलगी भरलेली असावी आणि दुसरी, तिच्याकडे भरलेली पर्स असावी. सध्या अशाच एका 36-24-36 फिगरमध्ये हा अडकलाय. उमेशच्या बिल्डिंगमधली कोमल भाभी, याची ही गुजराती बोलण्याची कसरत चालली आहे ना, ती हिच्यासाठी. राज आणि उमेश सारखं माझंही एक स्वप्न आहे, डबिंग फील्डमध्ये प्रोफेशनल डबर होण्याचं. आई मी अंगद. डबर होण्यासाठी पुण्याहून मुंबईला मामाकडे आलो आणि डबिंग फील्डमध्ये धडपडत असताना अनघाच्या प्रेमात कधी पडलो कळलंच नाही. अंगद, लेट्स गेट मॅरिड. कधी? लगेच. हे काय आता मी उद्या नोकरी लागली, परवा मी सेटल झालो की लगेच. अंगद, भंकस वाटते का तुला सगळी? अगं हे नाही, बघ, घरच्यांना रोज उडवा उडवीची उत्तरं देऊन मला कंटाळा आलाय. अनघा इथे नोकरीचा पत्ता नाही, काहीच स्थिर नाही. हे बघ, ही हॉटेलची बिलं पण तूच भरतेस. मग हे असं किती दिवस चालणार आहे? अगं असं नाही आहे. अंगद, जर तुला आयुष्यात स्थिर व्हायचं असेल ना, तर त्यासाठी आधी हालचाल करावी लागते. आणि तुझ्यासारखं एका जागी राहून नशिबाला दोष देत नाही राहायचंय मला. अगं अनघा,
मी प्रयत्न करतोय. तिला जाताना पाहिलं आणि मनाशी एक विचार पक्का केला. मुंबईत आलोय ना तर मग कमवायचं. नशिबाला वाकवून नाही तर नशिबासमोर वाकून. या मुंबईने स्वप्नांचा मार्ग जरी मोकळा करून दिला नसला ना तरी पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय. क्रिकेटमध्ये पैसे कमवण्यासाठी बॅट घेऊन ग्राउंडवर उतरण्याची गरज नसते. ग्राउंड बाहेर राहूनही पैसे कमवता येतात. फक्त फिल्डिंग चोख लावता आली पाहिजे. अरे नाही पण ते ठीक आहे. मला एक सांग, ती डायरेक्ट निघून गेली. मॅरेज मटेरियल होती रे, काय करणार. काय झालं? काय झालं? ऐक ऐक, मिथून आणि केस ह्यांच्यात काय फरक आहे? नाही माहिती. मिथून फक्त चक्रवर्ती आहे, पण केस डोक्यावरती, हातावरती, तोंडावरती, पोटावरती आणि बस वरतीच राहा. जाऊया वरती. अरे अरे डोक्यावर कशाला मारतो? बोल नको. सीपी बोलतो ना. तुझं ना डेटा कनेक्शन बंद करणार. साहेबा, मुंबई जिंकली. चिंतक चिंतन पण टेन्शन ते का पोष दे. हाँ भाई कजू है 50,000 दे उनको. ये लो. थँक्स. साहेबा, लाईनीत 5 मॅचवर जिंकलेत. यांना आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन एकदा खाजवायला लागेल. बोले तो काल परवाच्या छोकरांना टिपतल्याशिवाय थोडीच इतक्या बॅटिंग लागेल. खाजवे फिल्डिंगला त्याच्या मागचा पुढचा सगळा स्कोर बोर्ड मिळव. एका बॉलमध्ये तिघांची दांडी उडवू साला हॅट्रिक. चिंतक चिंताना पण टेन्शन. कोण आहे रे? नम्रता गोळे. कडक आहे म्हणजे स्वभावाने कडक आहे. राजची ओळख करून दे ही नम्रता गोळे नम्र गोळे होईल. जा ना, तुझं काम कर. मी करतोच रे, पण तू पण ह्यांच्यापैकी एकीचं तरी काम कर. दिवसभर कसलं कम्प्युटर समोर बसून चॅटिंग. आपला राज सगळी बॅटिंग पण कर जरा. आय गुड अ बॅट्समन. काय इरादा काय? तेच जे रातमंदी असते. दमले काय? दमली. तुझ्या इन्व्हिटेशन मध्ये टेम्पटेशन आहे कोमल, पण काय करणार. मला माझ्या मित्रांचं पण टेन्शन आहे ना. वाट बघत असतील. आणि मी वाट बघते त्याचे काय. कधी एकदा पप्पूचे पप्पा बाहेर जाईल आणि मी माझ्या राजला भेटेल. कोमल तू कमाल आहेस यार. पण त्याहूनही कमाल आहे ना तुझ्या पप्पूचा पप्पा. घरात एवढा कोहिनूरचा हिरा असताना नको त्या हिऱ्याच्या मागे धावतोय.
तो फक्त नावाला जोरी आहे रे, पण माझा खरा जोरी तर तूच आहे. पप्पूचे पप्पा अजून बेदेस नाही येईल. पण मग या पप्पूचा पापा घ्यायला हा राज येईल ना. पण आता जाईल मी रात मध्ये येईल. ओके. कोहिनूर हिरा. आणि हा दमलेला करण जोहरी. ए बाबा, त्या पप्पूचा पापा जरा सांभाळून घ्या, नाही तर एक दिवशी आम्हाला कळेल त्या पप्पूच्या पापाला आणखीन एक पप्पू झाला. हट. इतका पपलू वाटलो काय? हा साल्या आपण क्रीजवर उतरतो ना, तेही सेफ्टी गार्ड के साथ. आपलं एकच स्वप्न आहे रे, मॉडेलिंग एजन्सी. आणि त्यासाठी लागतो माल. आपल्याकडे स्वप्न आहे, तिच्याकडे माल आहे. हेलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कैन यू हेल्प मी? भाऊ लोचो चाहिए. कैन यू टेल मी माय एक्सपायरी डेट? काय झालं तुम्हाला? मेरे को नहीं बाबा, आ दवाई का, आ मेडिसिन ने बोलने क्या है वो, इसका एक्सपायरी डेट बोलने क्या है. मेरा चश्मा है ना, खो गया किधर, तो वो चश्मा देखने के लिए और चश्मा लगेगा. इससे अच्छा तुमको पूछ रहे, बताओ ना मेरे को. नाही पण याची एक्सपायरी झाली आहे काका. आणि तुमची पण एक्सपायरी ठह गई. हो. सेंड नहीं लावला ते लोग ने. मी जाते दुकानवर. आई गो टू द केमिस्ट अगेन. साला मेरे को समझता है क्या वो. कोण रे हा म्हातारा? एकटा राहतो वाटतं. कधी पाहिला नाही रे याला. हो रे, म्हातारा बाप आणि मतलबी मुलाची टिपिकल स्टोरी आहे साला. स्लिम ट्रिम लॅपटॉप आल्यावर आपण जुन्या डेस्कटॉपला बाहेर काढतो ना, तसं बायको आल्यावर याने बापाला घराबाहेर काढला. आणि आता तर बापाचा बंगलाही स्वतःच्या नावावर करून मागतोय. पण हा म्हातारा पण भारी आहे. पोरगा रोज सही मागायला येतो आणि हा त्याला शिव्या घालून हकलून देतो. अरे हे तर काहीच नाही, या कलानीच्या पोरांनी त्याच्या आणि बापाच्या घरात सॉलिड ब्लॅक मनी लपवून ठेवलाय. हे बघ, त्या लॉकर मध्ये 2 करोड कॅश आणि 50 तोळा दागिना ठेवलेला आहे. ते समजा काढ. अरे कशाला काय कशाला, ऑफिस मध्ये इन्कम टॅक्सचा रेट पडलेला आहे. हे बघ, लॉकरचा कोड आहे 448588. हा, ते समजा काढ आणि बाथरूमच्या फॉल सिलिंग मध्ये लपवू. ओके. $2 करोड कॅश. 50 तोळे दागिने. अरे हो, साल्याने बापाचा पैसा आणि धंदा सगळं लाटलं. काही नाही रे, त्या म्हाताऱ्याकडे पैसा नाही आणि याच्याकडे धंदा नाही. उगाच ढाचे देतोय रे. मग काय. तसाही तो म्हातारा एक टप्पा आउट आहे. आणि तुम्ही दोघं या बाप लेकाच्या बॉक्स क्रिकेटवर विचार करण्यापेक्षा जरा आउट ऑफ द बॉक्स विचार करा. म्हणजे उद्याच्या फायनलवर कॉन्सन्ट्रेट करा. ए हो यार, उद्या सीझनची लास्ट मॅच, म्हणजे वर्षातला पैसे कमवण्याचा शेवटचा चान्स. येस, जेवढे असतील नसतील तेवढे सगळे लावून टाकू. साले त्या चिंतेच्या धंद्याला ना बुचच लावू. त्या खाजव्या प्रसादला त्याचाच खाजवा प्रसाद खायला लावू. ए यार, काय? मला डबिंगसाठी फोन आला होता, मी निघतो. हा, मी पण येतो. तू तिकडे जाऊन काय करणार रे? तसंही तुझ्याबरोबर जमून काय करणार रे? हे बघ, आपला एकच फंड आहे, रातभर बजाव घंटी, सुबह को थँक्यू आंटी. आता दिवसा नो आंटी नो घंटी. समजा मेरे बंटी. बाय. चल रे. तुमचं पार्सल उद्या संध्याकाळपर्यंत नक्की येईल. हो नक्की वेळेवर पोहोचेल. हो. अरे काय करताय, जरा पुढे बघून चाला ना. काय काम आहे? मला नाही माहित काय काम आहे. मी ते सचिन जाधव, ते कामासाठी फोन केलेला ना. हो, सचिन जाधव. ये बस बस. हा, बसू काय? हे बघ, हा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये तुझी माहिती भर. नाव, मोबाईल नंबर आणि डिटेल मध्ये पत्ता. हे घे. सर, सचिन. वा 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 वा, आलं बेला. नाही असं काय नाही. आलात? हा आला. वेळ लागला नाही यायला? नाही, वेळ झालो. होय नाही. कुठे राहतोस कुठे तू? या इथे. इथे या कोपऱ्यात? नाही, या इथे म्हणजे ये सायन कोळीवाडा, 5ची गल्ली. अरे वा, पत्ता सांगता येतो म्हणजे लिहिता पण येत असेल ना? लिहू का? नको तिकडे.
शिंदे बघताय काय? बॅग द्या आणि त्यात टाका सगळी पार्सल्स. कर ना मत कर. भर बाबा लवकर भर. हा याच्यामध्ये पार्सल आहे. हे नाव आणि पत्ते आहेत. योग्य स्थळी योग्य वेळी पोचलं पाहिजे. समजलं? घे. आणि हे बघ आमच्या कंपनीचा ड्रेस आहे, युनिफॉर्म, तोही घालायचा, कळलं? हा, जा, चल. इकडे इकडे ये. हे बघ, मला स्टाईल मारणारी मुलं आवडत नाहीत. नाही, मी स्टाईल नाही मारत. स्टाईल नाही? अरे बाहेर उन्हात घालायचा गॉगल तू ऑफिस मध्ये घालून फिरतोस. गॉगल काढ. असून दे ना. गॉगल काढ. राहून दे ना. गॉगल काढ. काढ. अरे बघितलं का बाबू काढे बघा. सायलेन्स प्लीज. तो गॉगल बाहेरून घालायचा, कळलं? चल निघ. बाबू काढे असं म्हटलं की त्याला राग येतो. मोरे, आज कांदिवलीचं पार्सल डोंबिवलीला पोचणार वाटतं. कांदिवलीची पार्सल डोंबिवलीत नाही, कांदिवलीत शोधत राहावा. मारूनच ठेवतो तुमची तुमच्या. आ जाओ, आ जाओ बाहर. आ जाओ मैडम, मैडम. कसम से मैडम जी, आपकी सिर्फ आवाज सुनकर ही बदन में ऐसी हरियाली दौड़ने लगती है. क्या अभी चौबे जी? आप भी का मतलब क्या है? कौन है बे? चौबे? अरे वो तो मैं हूँ बे. तू कौन है बे? अंगद. अंगद? अरे हाँ, डबिंग केले आहे. अंगद, अंगद. हा हा, येवा येवा, बसा बसा. बरं ते आधी काय, कुठे काय, कधी काय, केव्हा काय काम केलेलं आहे काय? बरंच केलंय सर. अच्छा. ऍड फिल्म्स केल्यात. चुन्नू मुन्नू चॅनलवर कार्टून फिल्म केली आहे. चुन्नू मुन्नू? बरीच फेमस होती ती. नाही नाही नाही, आमच्या फिल्म चुन्नू मुन्नू वाला मध्ये नाही जातो. अच्छा. आमचा फिल्म बंटी आणि बबली वाला आहे. हाय का रे बबली? नक्की काय करायचंय चोबेजी सांगता का? नक्की. बंटी बबली नाही समजला, ये तो बडा बुडबकाव. बुलू. बलू? बलू नाही, बुलू. बुलू आता हेला काय बुलू? वेगळा जॉनर आहे का? हा? नवीन काय जोनार, काय जोनार, जोनार काय तिथे तिथे जाऊन जोनार काय जोनार, जोनार काय जोनार, इथे डायरेक्टच सांगायला पाहिजे आहे. अरे ते बुलू म्हणजे बुलू फिल्मचा कधी डबिंग काय केला आहे काय? नाही केलं नाही आणि करायची इच्छा पण नाही. इच्छा? अरे इच्छा इच्छा इच्छाचा पिच्छा छोडणार का नाही? चोबेजी ब्लू फिल्मचं डबिंग आहे, आधी सांगायचं ना. माझा वेळ वाया गेला नसता. अरे ते चुन्नू मुन्नू वाला देणार ना, त्याच्यापेक्षा जास्त पैसा देणार आहे. हे बघा, हे डबिंग तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्या, मला नाही जमणार. अरे त्याच्यात ते प्रोफेशनलचा मजा येणार नाही रे बाबा. आणि मैडम, ते गरम हवामध्ये तुम्ही जो काय श्वास छोडला आहे, असा श्वास छोडला समोरच्या बघणाऱ्याचा श्वास फुलून जाणार आहे. क्या अभी चौबे जी? हा बघा बघा, तुम्ही होणार आहे. चोबेजी मला नाही जमणार, सॉरी. चल रे. याचा काय झाला आहे? अरे चुन्नू मुन्नू पेक्षा पण जास्त पैसा देणार आहे. अरे त्याला सांग ना. अरे अंगद, भेंडी नशिबाला वाकवण्यासाठी कंबर कसली होती, पण कमरेचं सोडून डोक्याला बांधण्यात लाच सोडली नव्हती. आता इतक्या कमी वेळात या चौबेला त्याच्यासारखाच अट्टल प्रोफेशनल डबर दुसरा कोण मिळणार?
कसे झालेत बॅनर? एक मिनिट साहेब. साहेब हे घाईच्या ऐवजी घाई झालं असतं तर बरं वाटलं असतं ना. येडा आहे का? घाय आणि भाय असं मॅचिंग आहे ते, मॅचिंग. करेक्ट करेक्ट. अरे किती पितो रे मगापासना? कुठं एकच टक्का पितोय, अजून थोडी चिल्लक आहे. अरे बोचक्या, तुला बोललो तो पब्लिकला समजायला नाही पाहिजे म्हणून गप कपात न पी. तू गपकन पितोय. पुन्हा कुठं हे काय बाकी आहे एवढी अजून. दे इथं. हे बघ आता राहू दे तिथं. आता कुठे चालला? आणि कचरा टाकून येतो. कचरा टाकून येतो का कचऱ्यातली टाकून येतो? येडाय. गेल्या काही दिवसातल्या घटना बघितल्या तर राज्याच्या राजकारणामध्ये सध्या गुंडांचा वावर वाढलेला आहे. कारण राजकारणी आणि गुंड किंवा राजकारणी आणि माफिया यांची मैत्री वाढलेली आहे आणि हे अतिशय चिंताजनक आहे. याचा तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल किंवा हे आपल्याला शिकवतायत, म्हणजे रावणाला रामायण लिवायला शिकवतायत. या लोकांना राजकारणात येऊन गुंड झालेले चालतात, पण आधीच गुंड असलेले राजकारणात आले तर ते नाही चालत. माल हातात येऊ दे रे, आपल्या माल हातात येऊ दे. एवढा पैसा फेकेन, एवढा पैसा फेकेन, पण निवडून येईल. तो गज्जा कुठे घालतोय आपली बघा ना. હા બघतो. મારો નિયમ છે કે હું નિયમ તોડતો નથી અને જે નિયમ તોડે એને છોડતો નથી. कोण छे रे साला? कोण छे? तिथं येऊन सोलेन तुला. कोण आहे रे साला? बापाचा आवाज विसरला का रे तुझ्या? गुड मॉर्निंग. माझ्या पार्सलचं काय झालं ते बघ, तोपर्यंत माझी मॉर्निंग गुड नाही होणार. मला आजच्या आज पार्सल भेटला पाहिजे. अरे शू भाय, पार्सल माझ्या हातामध्ये आला असता तर फास्ट मध्ये फास्ट तुमच्याकडे घेऊन आला असते नी. या करिअर वाल्यांच्या ना. कुरिअर वाल्यांच्या. कोण? कुरिअर. हा हा, ते वाले आहेत ना, त्यांना फोन कर. आपला पार्सल कुठे आहे ते बघ. बघते. आणि पार्सल घेऊन लगेच माझ्या अड्ड्यावर ये. ऑफिसवर. हा, ऑफिसवर ये. समजला ना? हाँ ऑफिसवर यायचे ना, यायचे. हाँ बाकी भाई भाभी मस्त आहे ना? काय? बोले तो भाभीची तब्येत पाणी एकदम मस्त आहे ना, चांगलीच आहे ना. एक टायमाला तरी भाभीच्या ना काय हात जेवायचं आहे. आधी तुझ्या तोंडातला गुटखा तू आणि सांगितलेलं काम कर. हा करते ना भाई, लगेच करते. हा हा बालगुडे फोन घ्या. हॅलो. हम टू होम. हा त्या दिगंबर पाठवायचा त्या दमनसून पार्सल आला काय? अरे डिलिव्हरी बॉय निघालाय, ट्रॅफिक मध्ये अडकला असेल. टेन्शन घेऊ नका. टेन्शन तारी मारो. अरे टेन्शन मी कशाला घेते, टेन्शन तू घे. त्या पार्सलची डिलिव्हरी जर टायमात झाली नाही ना तर मी तिथे येऊन तुझी सिझरिंग करेल. एक बार काय सांगतोस काय? म्हणजे डबिंग नंतर डायरेक्ट लॉजिंग, म्हणजे थिअरी नंतर प्रॅक्टिकल. अरे पण थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल मध्ये जास्त मजा असते हे त्या बाईला माहितीच नव्हतं. सारखी आपली राजी बिना. हे अंगद,
सॉरी ना यार. अरे तो चौबे 5,000 रुपये द्यायला तयार होता आणि तू नाही म्हणलास म्हणून मी केलं यार. याचा प्रॉब्लेम काय आहे यार? अनघा काय, अनघाचा काय प्रॉब्लेम झालाय का? हा चल फोन लाव तिला, मी बोलतो तिच्याशी. घरच्यांना कसं पटवायचं मी सांगतो तिला. फोन लाव चल. घरच्यांचा प्रॉब्लेम नाहीये रे. मग काय आहे? तिच्या घरच्यांपेक्षा तिच्या बॉस कम मानलेल्या भावाचं जास्त टेन्शन आहे मला. संजय हेगडे माझ्या लव्ह स्टोरी मधला मेन विलन. पोलीस खात्यात होता पण डोक्याने सट. जो आडवा आला त्याला ठोकत गेला. कुठे कसं दाबल्यावर कुठे काय उघडतं त्याला बरोबर माहिती आहे. नकली एन्काउंटरमध्ये चौकशी झाली आणि नोकरी गेली. फॅमिली बिझनेस होता म्हणून वाचला आणि सध्या त्याने त्यातच जम बसवलाय. डॉक्टर माने साईन. म्हणजे तुम्ही तुमच्या पेननी हा कॉन्ट्रॅक्ट साईन करणार की मी माझ्या पेननी तुमच्या डेथ सर्टिफिकेटवर साईन करू हे तुम्ही ठरवायचं. चॉईस इज युअर. कळलं? असा आहे हा संजय हेगडे. रे जाऊ दे ते हेगडे बिगडे. बैलांनो तुम्ही उद्याच्या फायनलचा विचार करा. हो रे, मी काय म्हणतो, आपण ना सगळी कॅश एकत्र अपलोड करूया. अरे आपल्याकडे भाई असताना आपली सिस्टीम कधी क्रॅश होणारच नाही ना. अरे भाई ना भाई. हॅलो हेलो हेलो, होम टू होम. अरे क्या भेज दिया भाई? हेलो होम टू. दिस इज रॉन्ग पार्सल व्हाट आई हैव रिसीव्ड नाउ. क्या चल रहा है आपका? अयो होम टू में क्या भेजा है? पार्सल गलती का पार्सल भेजा है तुम. क्या भेजा समझ नहीं आता. एक तो 4 दिन से वेट कराता और फिर उसके बाद ना गलत पार्सल देता. क्या करता भाई ये? हेलो होम टू. होम टू होम कुरिअर सर्व्हिस आपला दमनचा पार्सल अजून आला नाही. येणारही नाही. काय बोलला? स्टाफ संपावरती आहे. यापुढे प्रत्येक पार्सलवरती पत्ते मराठीत असले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तेव्हा संप संपला की तुमचं भाय भाय त्या आपल्या पार्सलवर पत्ता मराठीच आहे ना? काय? नाही, ते त्यांचा सगळा स्टाफ संपावर गेले. यांच्या पुढे समजे पत्ते मराठीमध्ये पाहिजे तरच पार्सल मिळेल. ए तुझा फोन फ्रेंड लय झाला. तू आता स्वतः तिथे जा आणि तुझ्या भाषेत त्यांना समजावून सांग, म्हणजे त्यांचा संप संपेल. हा मला पार्सल आज पाहिजे. कधी? आजच्या आज. समजला? आणते ना भाई, आणते. हा चल निघ. भाई भाभी टाकटच छे ने. काय? नाही म्हणजे समजा ठीकठाक छे ने. हा भाई एकदा भाभीच्या हातचा पापलेट फ्राय टेस्टिंग. ए गजकरण, आता ना मी तुलाच पुरा फ्राय करेन, कळलं ना? चल निघ. हे जिरे हॅलो. तेव्हा बघाव त्या भाभी. हे जिरे हॅलो. भाईकडे भाभीची चोक्षी केल्यावर भाई नेहमी एवढा भडकते कशाला? ए पोस्टमॅन, खुर्शीतून उठायचा नाही, खुर्शी गरम राहायला पाहिजे. बस. संप संपला. पोस्ट मास्टर कुठे? हे जिरे हॅलो. हॅलो हे जिरे हॅलो. दादागिरी नाही पाहिजे. मी पोलिसाला बोलवाय. ए स्पीड पोस्ट, आपला दमनसून आलेला पार्सल कुठे? शिंदे हे काय? सर सचिन जाधव. माहित नाही. अरे जात नो बैदा मारू. हे बघा, आमच्या इथला डिलिव्हरी बॉय त्यांनी सगळ्या पार्सलचा ना गोंधळ करून टाकलाय. कालपासून त्याचा फोनच स्विच ऑफ. ता डिलिव्हरी बॉयचं नाव आणि पत्ता. नाव आणि पत्ता. सचिन जाधव, सायन कोळेवाडा, गली नंबर 5. गल्ली नंबर 5. सचिन.
दिगंबर पाठवायचा पार्सल कुठे पार्सल कुठे अरे कोणाचा पार्सल? दिगंबर पाठवायचा दमणहून आलेला पार्सल कुठे आहे सांग लवकर सांग टिमगल लॉज लवकर सांग ड्रीम गर्लचा पार्सल. कोण पाहिजे आपल्याला? आतमध्ये जायचे आयटम एक्सक्यूज मी. आयटम आपला मिस्टेटिंगने टाकला कुरिअरने अच्छा. काय मॅडम यार एकदम मस्त दिसते. सॉरी. कशाला सॉरी तर अजून सॉलिड दिसेल. हे घ्या आणि जा. हे जिरे हॅलो हे हॅलो हे जिरे हॅलो. चल निघ. हे आयटम आपला पार्सल दे. हे मारते कशाला रे बाबा? हे कोण आहे मालूम आहे काय? हे मारायचं ना. हे कोणाचा आदमी माहितीये काय? चल. तू ठीक आहेस ना? हो. दिगंबर पाटोळे कोण दिग्या भाई? साहेब जेवणावरून उठून आणला रे संजय एगडे. भाई जेवणाचा ताट भाभीने केलाय काय? काय जेवणाचा ताट भाभीने केलाय काय? गबरे काय हाय काय हा संजय एगडे? नाव आहे साहेब. अरे नाव आहे ते समजलं रे पण काय हाय काय कोण आहे हा संजय एगडे? या बुचमारीच्या आई कॉमेडीमुळे माझ्या इलेक्शनची आई माय होणार आहे. ए रफिक पुढे त्या संजय एगडेची मला सगळी खबर पाहिजे सगळी खबर. हा पोपट उठ. बस क्या बाय. अरे हितनं उठतो का त्या रफिक बरोबर खबर आणायला जातो का? हा बाय. मग जा ना. यायला सगळे माझ्या नशिबाला आले. हेगडे लावेन एकेकाला काम झाली नाहीत तर. साहेब ताटावर आहात. हा ए या बुचमारीच्या आय कॉमेडीला आपल्या गेस्टिक रूम वर घेऊन जा चला. Gunter League. Now, why they call it the Gunter League, I don't know. To me, it's cricket, but they call it the Gunter League. Okay, now, let's get moving with this match. Captains are ready for the अरे यार राज भाईचा अजून फोन नाही आला. टॉस झाला. थोडा उशीर झाला ना अजून चिंता बेट घेणं बंद करेल. मग काय मोठी कमाई आहे यार थोडक्यात हुकू आपण. ए राज तू बाईला फोन कर ना यार. कर ना. करतो. Chennai
हेलो सलाम भाई. हाँ बस आप फाइनल टिप दे दो भाई, फिर सब खैरियत ही खैरियत है. चेन्नई किंग्स. चेन्नई किंग्स. माझे पण 50,000. चेन्नई चेन्नई चिंग्स. अयो चिन्न स्वामी, 1.5 पेटी ऑन धोनी अण्णा अँड टीम. माइंड इट. रास केला. राज केला. चला चला. चिंतक चिंताना पण टेन्शन आज फायनल लास्ट मॅच. बिग डे. व्हेरी बिग डे. इथेच बसून एन्जॉय करा. ड्रिंक्स अँड चिकन ऑन द हाऊस. एन्जॉय. थँक्यू चिंत्या. You three lucky beggars never fail. Never. Last match and only 1.5 lakh. राईट. 1.5 लाख आणि 1 रुपया. चिंत्या भाई चिअर्स. Last match. New rule. काय? You three 5 लाख खेळल्याशिवाय बेटिंग नाही. अदरवाईज गेम ओव्हर. नाही पण असं कसं? आम्हाला जेवढे. माय क्लब माय रूल. इफ यू विन डबल. थिंक. साहेबा पण आमच्याकडे एवढे पैसेच नाही. किती काळजी करता. मी बोसलो. हां टेक इट फ्रॉम मी मॅन. विचार करतो. एकच मिनिट. आयो चिंत्या स्वामी, 5 पेटी ऑन धोनी अण्णा अँड टीम. माइंड इट. रास केला. राज खेळला. खेळला मग खेळला. चिंतक चिंताना पण टेन्शन आहे. घड्याळात वाजला 1, बाउन्स झाला चेक. कॅच केला कॅश केला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2, एज्युकेशन लोन. अभ्यास केला असता तर हा पैसा नसता केला. जॉनी जॉनी यो पप्पा, अभ्यास केला नो पप्पा. डोसा पाहिजे नो पप्पा, पैसा पाहिजे हो पप्पा. हो पप्पा हो पप्पा हो पप्पा. घड्याळात वाजले 3, ATM मशीन. कार्ड सॉलो वेडा झालो मी नाही अभ्यास केला. Lucky buggers, but unlucky day. अरे आपण असं कसं झालं? असे कसे झालं? कम 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 कम. नको. चला. कम. आलो. Mind it. Dhoni and 9 team out.
आणि तुमचा टिपर सलमान. हिट आउट. सिस्टम क्रैश. चलो तुम्हारे जरिए मैं बेटिंग करता हूँ, ये बात की बानक भी लग गई ना चिंत्या को, तो हम चारों की कब्र इधर ही खुद जाएगी. चलो कोई आने से पहले जेब हल्की करो और निकल लो. हेलो सलाम भाई. सब खैरियत? बस आप फाइनल टिप दे दो भाई, फिर सब खैरियत ही खैरियत. चिंतक चिंता ना, पण टेन्शन रस्कला राजखेलला 5 लाख. साहेबा आता आमच्याकडे जेवढे होते तेवढे आम्ही लावून टाकले, बाकीचे हळूहळू दिले तर ही तुका चिंत्या कोऑपरेटिव्ह बँक वाटली. लोन घेऊन हप्त्यानं फेडायला. चिंत्यानं 5 लाख ऑन टेबल दिले. 5 लाख ऑन टेबल वसूल करणार. 1 वीक, 1 हफ्ता. चिंत्याचा पैसा जो खातो, चिंत्या त्याच्या पोटात हात घालून किडनी काढून विकून पैसा वसूल करतो. 1 वीक आउट, कंप्लीट 5 लाख. तोंडावर दार बंद केलं रे तुझ्या त्या मित्राने. तोंडावर मागितल्या लगेच पैसा काढून देईल असं म्हणलेलास ना. च्या आईला साला हा आणि याचा मित्र व्हॉट्सअप मध्ये घुसून बसला होता. हो रे, तू का नाही बोलला रे पैशाचं काही? अरे बोललो ना. कधी? व्हॉट्सअपवर चॅट करत होतो. ते काय होतं, त्याला म्हणालो आपल्या अंगाचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, ऑपरेशनसाठी पैसे हवेत. मग 6:24 त्यांनी ओके आणि स्माइली पाठवली. अरे मग का नाही दिले पैसे? हा, कारण 6:25 ह्याने त्याच्या समोरच सिगरेट पेटवली. हो, मग त्याने हे पाठवलं. हे काय? आता हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या समोरच सिगरेट पेटवतो म्हणल्यावर बाबाजीचा थुल्लूच मिळणार ना. अरे बाबाजी, पण तुला दुसरं काही कारण सुचलं नाही का? ऐक, मला एक सुचलंय. आपणच आपल्या किडन्या विकू. हे बघ, एका किडनीचा रेट आहे 2 लाख. अरे इंटरनेटवर सगळ्या बॉडी पार्टचे रेट्स आहेत. येडाय का रे? किडनी विकणं काय इतकं सोपं वाटलं का तुला? हा, काढली किडनी, ठेवली हात गाडीवर, लागलो बोंबलायला. किडनी घ्या किडनी, किडनी घ्या किडनी. फेसबुकवर कमेंट्स पास केल्यासारखे कमेंट्स करू नको, कळलं ना? अरे मग काय करू, बाबांची तिजोरी फोडू का? फोड. मग तर ते कायमचे संन्यास घेऊन हिमालयात जातील. त्यापेक्षा तू तुझ्या बाबांना विचार ना, 5 लाख देत आहेत का? काय सांगू? हा, काय सांगू? बाबा, माझ्या हार्टचा प्रॉब्लेम आहे, 5 लाख रुपये द्याल का? अरे छातीत जरी दुखलं ना तरी माझा बाप फक्त गॅसच्या गोळ्या खातो. 5 लाख रुपये देणार नाहीच, फार फार तर 5 गॅसच्या गोळ्या देईल. हव्यात का? माझ्या बापाची तर परिस्थितीच नाहीये पैसे द्यायची. अरे काय करते तुम्ही, दिसत नाही का साधा? सॉरी. अरे काय जिनेमध्ये रास्ता करते काय? सॉरी 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 अंकल. सॉरी अंकल तुझा बाप. सॉरी. चला अंकल बोलते मला. सॉरी. चावी? ए अरे एक्सक्यूज मी अंकल. ही कसली चावी आहे माहितीये का? अरे अंकलची नाही, ही आपल्या नशिबाची चावी आहे. ही त्या म्हाताऱ्या कल्याणीच्या घराची चावी आहे. आणि त्या घरातच आपलं नशीब आहे. तू बोललेलास ना त्याच्या घरात 2 करोड कॅश, 50 तोळे सोनं, आठवत आहे का? वा, मग काय म्हाताऱ्याचा घर फोडायचा विचार आहे का काय? फोडायचं नाही, खोलायचं, तेही आज रात्रीच. चल पुढे चल. तू माझ्यावर कशाला बॅटरी मारतोय? काय करतोय तू? या उम्याच्या बापाची पॅन्ट कशाला घालायला दिली मला? इतकी मोठी स्वतःच्या पायात पाय अडकून पडतोय मी. हेलो एक्सक्यूज मी. हेलो कौन से भाई? हाँ, अरे तुम इधर क्या कर रहे हैं भाई? अंदर कैसा है? अच्छा, चोर है? नहीं, चोर नहीं. आई एम सॉरी, ये कपड़े का कबर्ड है. गए ना, यूर इन रॉन्ग कबर्ड. पैसा उधर है. डोंट वरी, देता है ना? 1 मिनट, लेट मी गो देयर. ए लाइट आप ना. हाँ,
किती दिलदार माणूस आहे. डेट आहे. अच्छा अच्छा कम. उगीच आपण असे कपडे बदलून आलो. सरळ माझे कपडे घालून असतो तरी चालतं. आई एम सॉरी. क्या हुआ? देखा अंदर पैसा नहीं है. पैसे नहीं? पैसा कबाड़ के अंदर है ही नहीं. ओनली ये है. ये लो. डॉक्टर का इकडे बघ. चल बोले चल. राज परफेक्ट बोललास रे. फटके कन्फर्म. गप साल्या नाही तर तुलाही फटकवीन. अरे पण मला फटकवून काय मिळणार आहे? ह्यात माझी काय चूक आहे? अरे तो म्हातारा बॉक्सर होता. हे आधी का नाही सांगितलंस? साला आंधळा अंधाधुंद मारत होता, पण फटके मात्र करेक्ट लागत होते. अरे राज, आता काय करायचं? ए ए ए त्या चिंत्याचे फटके खायचे नसतील ना, तर पैशाची काहीतरी सोय करायलाच पाहिजे. अंगद तू डबिंगची सगळी कामं घे. चुन्नू मुन्नू, बंटी बबली, ब्लू फिल्म असेल तरी घे, मी करतो. ओम्या, तू तुझ्या सोशल नेटवर्किंगवरच्या मित्रांना काय वाटेल ती कारण सांग. त्यांना सांग ना की तुझा हार्ट डॅमेज झालंय, याची लिव्हर फेल झाली आहे, काय काय वाटेल ती कारण सांग यार, पण पैसा आणा. नाहीतर आणि तू? मी करतो डबल ड्युटी. भरलेल्या पर्सवालींची. कोमल, शिवच्या गाडीत बिघाड बाप्पा, गाडी जर गाया पुढं गेलं जुगाडी बाप्पा. लगे कुछ लुटे गया है सब कुछ, वाया लागल थोडं थोडं ललपाड बाप्पा. तवा गावल एवढं मोठा लगवाड बाप्पा. सचमुच लुटे गया है सब कुछ. किस्मत के जो चुके तारे बुझ गए हैं, फटका पड़ा तो पिछवाड़े सुझ गए हैं. लॉक झाली समधी अक्कलीची दार बाप्पा, दारा पुढं टेन्शन वाला चौकीदार बाप्पा. लगे कुछ लुट गया है सब कुछ. चले थे अगर हम पागल पर नहीं बने. सारे गारे सारे मारे
मग सा पाया लागला कशानं बिरबल बाप्पा वत आला सिनेमाचा इंटरवल बाप्पा लगई लुट गया है सब हा म्हणजे तो एकडे पोलिसात होता ना, म्हणजे आता नाही ना, म्हणजे आता एक्स आहे ना, मग त्याची XYZ कशी करायची ते मला बरोबर माहिती. अबे ए, धुंडीच्या गप. हा तू ठेव फोन ठेव. हा हे बरं रफिक, काय बी झालं तरी आज मला पार्सल भेटला पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या इकडेने शानपती केली तर तू काय करशील? हा, घोडा लाव, तिच्या आईला घोडा लाव चांगला. तू कुठे चालला? ते ठोठो थांबितेस. आणि या पोपट्याला बिलकुल घेऊन जाऊ नको. याला तो इकडे बरोबर ओळखतो. दुसऱ्या कोणाला पण घेऊन जा, पण मला आज पार्सल भेटला पाहिजे. चला निघा. तिच्या आईला ये. ह्याच्यामुळे आपली आज फाटलेली आहे. याला बाहेर काढा, याचे कपडे फाडा आणि याच्या कुल्यावर आपल्या पार्टीचा स्टँड द्या आणि हाकलून द्या याला. साहेब, स्टॅम्प. काय स्टॅम्प? घंटा चायला एवढे आपटून हातात आलेत फक्त 25,000. आणि ए उम्या, अरे तुझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये यात. अरे मला वाटलं होतं नम्रता गोळे मदत करेल म्हणून. मग तिचा बाप मोठा बिझनेसमॅन आहे. त्यामुळे मला वाटलं की 2-3 लाखाची तरी सोय होईल. मग काय झालं? पण ऐन वेळा आकडली ना. तरी मी सांगत होतो तुला, या आपल्या राजची ओळख करून दे. हो ना यार. दिलीस नाही. साल्याने एकीवर कॉन्सन्ट्रेट केलं असता ना, तर आज आपली काहीतरी सोय झाली असती यार. तू गप रे. फोन. हॅलो बाबा. बोला ना बाबा. काय बाबा? ओके बाबा. अरे 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 3 दिवसात आई बाबा घरी येत आहेत. काय? अरे हो, या 3 दिवसात जर चिंताचा मॅटर सॉल्व्ह झालं नाही ना, तर मला आयुष्यभर संन्यास घेऊन हिमालयात जावं लागेल. आईला हिमालय म्हणजे नो इंटरनेट, नो नेटवर्क, नो फेसबुक, नो व्हॉट्सअप. कसा रे हा? अरे यार काहीतरी विचार करा. अनघा, हा दुसरा काहीच विचार करत नाहीये. नाही. खरं तर या असल्या सगळ्या मॅटरमध्ये तिच्याकडे मदत मागायला जाणे चुकीच आहे. पण आता दुसरं काय ऑप्शनच नाहीये. मला काय वाटतं, आपण आपला प्रॉब्लेम जर तिला नीट समजून सांगितला तर चान्सेस आहेत, म्हणजे पैशांची मदत ती करू शकेल आपल्याला. हो यार, इतकी वर्ष नोकरी करते, किमान 2-2.5 लाख सेव्हिंग्स मध्ये नक्की असतील. मग घ्यायचा चान्स. काय प्रॉब्लेम काय यांचा? नाही म्हणजे रिमाइंड करूनही यांनी 3 लाख रुपयाचं बिल क्लिअर केलेलं नाहीये. असं कसं चालणार? यांना स्टॉक सप्लाय करणं बंद करूया आपण. वी कॅन्ट फंक्शन लाईक दिस. नॉनसेन्स. अरे दादा, पार्टी एनजीओ आहे. त्यांच्या एका लेटरमुळे आपला बराचसा वरवरचा ऑक्ट्रॉय वाचतोय. शिवाय ह्या कंपनीमुळे आपल्या इतर क्लायंटलाही माल सप्लाय होतोय. आणि आपण यांच्याशी बिझनेस जर बंद केला तर या पेंडिंग बिलपेक्षा जास्त ऑक्ट्रॉय आपल्याला भरावा लागेल. असं आहे का? याचा विचारच नाही केला मी. स्मार्ट थिंकिंग आहे का? व्हेरी इम्प्रेस्ड. बरं जाऊ दे, ठेव. काय करायचं ते नंतर बघूया मग. हे नाईस वॉच. कोणी गिफ्ट केलं? तूच. अगं तो दिग्याबाईचा कोण आलेला पोकळ भाई, नाही आठवण का? ओ, म्हणजे ते चुकून आलेलं पार्सल. त्यातलं हे. मग चांगलीच अद्दल घडवलीस तू त्याला. दिग्या लगेच ढगातच गेला. हो ना. बरं ऐक ना दादा, आता काही काम नसेल तर मी घरी गेलं तर चालणार आहे का? बोर झालीस? अरे अगं मस्करी करतोय. जा ना. सोबत कोणाला पाठवू की जाशील? नाही, मी जाते. नक्की? हो. काळजी घे. बाय. बाय.
मी जरा फोनवर बोलून आलो. आम्हाला अनघा मॅडमला भेटायचंय. जगताप तिघांना माझ्याकडे पाठव. तुम्ही या कॅबिन या थँक्यू. हाय अनघा. से बॉस. अरे चा, त्या गार्डनी चुकीच्या ठिकाणी पाठवलं वाटतं. जातो आम्ही. चुकूनही तो अशी चूक करणार नाही. तुम्हाला भेटायचंच होतं मला. बसा बसा, सिट सिट सिट. पण ऍक्च्युली आम्हाला अनघाला भेटायचं होतं. भेटू का आम्ही? त्याच्या आधी तिच्या भावाला भेटून घ्या ना. तो मंद इथे कामाला लागलाय का? नक्कीच पिऊन म्हणून लागला असेल. बोला बोला. गोळा घशात खूप वेळ पाणी प्यायलो नाहीये ना, म्हणून भूक लागली. काय घेणार? नाही म्हणजे काय पिणार की काय खाणार? पाणी चालेल. पाणी. अरे अरे चुकून स्पिरिटची बाटली दिली वाटतं. जोक जोक. पाणीच आहे, पण पुढच्या वेळेला पाणीच असणार याची गॅरंटी देता येत नाही. अनघाकडे काय काम? काय काम? काय नाही, काम काहीच नाही. बरेच दिवस भेटलं नाही म्हणून आलो. आलात की हा घेऊन आला? हा कशाला घेऊन येईल? हा फक्त म्हणाला चला, आम्ही म्हणून आलो. वाटलंच मला, या कुत्र्याची शेपूट इतकी सहज सरळ होणार नाही म्हणून. तुला शेवटचं सांगतो, तिचं लग्न ठरलंय, महिना 1.5 लाख रुपये पगार असलेल्या मुलाची. म्हणून तुझे सिली स्टुपिड मिमिक्रीचं दुकान दुसरीकडे लावायचा. चालतं आउट. अच्छा, 5 वर्षाचं प्रेम असं 5 मिनिटात विसरू? मला या अनघाचं तोंडून ऐकायचंय. तुम्ही बोलवा ना तिला. तिचा भाऊ म्हणून मी जे बोललो तेच ती बोलली असं समज. आणि हो, तुझ्या 5 वर्षांचं नुकसान होऊ नये म्हणून तुला नुकसान भरपाई देतो. सांग किती हवंय तुला? नाही सांग मला, किती देऊ? नुकसान भरपाई द्यायला धंदा नाही केला मी. प्रेम केलंय, प्रेम. तुझ्या प्रेमाच्या प्रेम म्हणे, प्रेम. शेवटची 5 मिनिटं देतो तुम्हाला. अनघाला सोडायचं की हे जग सोडायचं हे तुम्ही ठरवायचं. हो. एक मिनिटात विचार करून सांगतो. जगता वरती माळ्यावरचे जुनं स्टॉकचा बॉक्स खाली घ्यायचे. हो, येतो सर. त्याच्या हातातलं घड्याळ बघितलं का? रोलेक्स नाही तर रॅडो असणार. इकडे एवढा मोठा राडा झालाय आणि तू त्याच्या हातातलं राडो बघत बसलास. तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. आणि हे बघा, तो शनी जो बाहेर आपली कुंडली मांडून बसलाय, त्याचं काय करायचं? काय करायचं? जेवढे देतोय तेवढे घेऊ आणि सटकू ना. सगळ्यांना काय स्वतःसारखा समजतोस का? प्रेम केलंय मी, प्रेम. मग ते फ्रेम कर आणि पुजत बस.
दादा 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 एकदा माफ. गाईस हा काहीतरी सॉलिड लोचा दिसतोय मला. चला इकडनं निघा. हो चल चल. राज ए रे काय फालतूगिरी आहे? फालतूगिरी काय? हा आपल्याला टपकवायला निघालेला. ती फालतूगिरी नव्हती. तसंही हा आपल्याला पैसे देणारच होता ना. पैसे नाही तर घड्याळ तरी. उतरी चला. राज माजी पोलीस निरीक्षक संजय हेगडेंच्या ऑफिसमध्ये आज सकाळी घुसून काही माणसांनी बेछूट गोळीबार केलाय. सुदैवानं हेगडे यातून बचावले असले तरी त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याचं समजतंय. मात्र त्यांचा एक बॉडीगार्ड या हल्ल्यात मारला गेलाय. आता या प्रकरणात अद्याप काही धागेदोरे मिळतात का यासाठी हेगडेंची पर्सनल सेक्रेटरी अनघा जोशीची चौकशी करणार असल्याचं पोलीस सूत्रांकडून कळतं. साहेब अनघा जोशी आलेत. या तिघांना ओळखता का? हो, हे माझ्यासोबत कॉलेजमध्ये होते. हे सगळं यांनी. छे तुम्ही डोक्याला ताप करून घेऊ नका मॅडम. कसं आहे माहिती आहे का, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी हे तुमचे मित्र आले होते. स्टेटमेंटमध्ये ना या तिघांची नावं घेऊ नका. अहो उगाच फांदे अडकतील. बरं नाव काय या तिघांची? राज भोसले, उमेश वैद्य आणि अंगद मोहिते. या हाँ खामकर बोल. ठीक आहे भाई. हाँ बोल रे. रफिक शूट आउट मध्ये ऑन द स्पॉट गेला ते कळलंय मला. आणि तुझं पार्सल हे काय खबर दे. कोण होता? कोण होता? ते तिघे जण होते आणि तुझं पार्सल त्यांनीच पळवलंय. कोण होते? नाव सांग. राज भोसले, उमेश वैद्य आणि अंगद मोहिते. बेटिंग मग काय घरफोडी आणि आता चोरी. वा राज मस्त चाललंय आपलं. मस्त चाललंय एकदम. चायला तुझ्या बरोबर राऊंड राऊंड ना एक एक गफल्यातच अडकत चाललोय आपण. अनेकाकडे जायचा प्लॅन माझ्या एकट्याचा होता. बेटिंगला काय मी तुम्हाला हाताला धरून नेलं होतं? घर फोडीच्याही प्लॅनला तुम्ही दोघं एकत्र हो म्हणला होतात ना. त्यामुळे आपण जे काही केले ते तिघांनी एकत्र केले. कळलं ना? ठीक आहे मान्य मला. पण अनघाकडे फक्त मदत मागायला जायचं ठरलं होतं आपलं. अरे तिथे तो हेगडे असेल मला माहिती होतं का? सांगा ना माहिती होतं का? घेतली ना रिस्क. तिच्याकडनं जे नाही मिळालं ते त्याच्याकडनं मिळालं इतकंच. झालाय ना आता फायदा. कसला फायदा? हे घड्याळ बघ, कमीत कमी 2 लाखांचं असेल. हे जर आपण विकू शकलो ना तर सगळे प्रॉब्लेम. बास राज बास. एक खड्डा बुजवायला दुसरा खणायचा, तो बुजवायला तिसरा खणायचा. बास. ते घड्याळ मला दे. कशाला? कशाला पाहिजे? कशाला म्हणजे ते जिथनं आणलंय ना तिथे मी परत करणार आहे. चल 2 लाखाचं घड्याळ तुला कशाला देऊ मी? हट. राज मला घड्याळ ते काय परत संबंध दे. नाहीये तुझा. चल. राज मला घड्याळ नको. ते तुला देणार नाही मी. देणार नाही. ते काय चाललंय? खडे असतील. हिरे असतील तर? हिरे? हिरे असतील तर खडे खडे आपली चांदी होईल. पण हिरेत का खडे ते सांगू शकणारी फक्त एकच व्यक्ती आहे. नाही 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 नको नको. अरे हे राज, तू जे काही करतोस ते सॉलिड आहे. आपल्या तिघांची टीम मस्त आहे यार. हो पण आपली टीम तिघांची आहे ना. त्यामुळे यावेळीशी काही करायचं असेल तर तिघांना मिळूनच करावं लागेल.
कमॉन यार अंगद. हे बघ, प्रत्येक वेळी संधी समोरून चालत आली अँड आय एम शुअर ह्यावेळी आपण चिंताच्या तावडीतून नक्की सुटू. आफ्टर ऑल वी आर अ टीम या. आणि कमॉन, आता लास्ट मोमेंटला बॅकआउट करू नकोस. आणि आणि चला, एवढे आपटून आपल्या हाती काय घंटा. ठीक आहे. साल्यांनो, असे काय बघताय? तिघांनी मॅच खेळायची म्हणजे मैदानात उतरायला नको? सॉर्टेड. कोण आहे ती व्यक्ती? किती कॅरेटचा असेल रे? कॅरेट? कोमू, तुला गाजर म्हणायचंय का? बाय द वे, ते राजचं सॉफ्टवेअर आहे. तू तुझ्या स्वतः करता दुसरं सॉफ्टवेअर शोध. हिराचे. हा, आणि ते पण एकदम महाग मधली हिराचे. सू बात करेच कोमल. तरी एक कितीचा असेल? ते मी नाही सांगू शकेल. हा हा, पण माझ्याकडे एक माणूस आहे जो सांगू शकेल. जय श्री कृष्ण मोठा भाई. हा मनसुख भाई, हूँ बोलू कोमल. अच्छा, माझ्याकडे ने एक पार्टी आहे ने त्याच्याकडे हिरा आहे. एकदम ચોક્કસ માલ છે ભાઈ. હા, તમે જરા હેલ્પ કરવા દો ને. બીજું તને તેની વેલ્યુ પાहिजे. તમે હેલ્પ કરવા દો ને પ્લીઝ. શું? કાલે આવું છું. અચ્છા, વાંધો નથી ભાઈ. ચલ, જય શ્રી કૃષ્ણ. अरे कोमलनी मारो माऊ माऊ ढोकला. माऊ माऊ ढोकला. संरक्षणासाठी हेगडेंनी जो गोळीबार केला त्यामध्ये रफिक नावाचा गुंड मारला गेला. हा तोच रफिक आहे जो कुख्यात गुंड आणि येत्या निवडणुकीला जे अपक्ष उमेदवार उभे आहेत दिगंबर पाटोळे त्यांच्या खास मर्जीतला समजला जातो. आता हा हल्ला व्यावसायिक वैमनस्यातून झाला होता की खंडणीसाठी झाला होता याचा पोलीस तपास करतायत. अनलकी दिग्या, लकी चिंत्या. आता त्याचा एरिया आणि धंदा दोन्ही चिंत्याचा. चिंत्या द वन अँड ओनली डॉन. चिंत्याक चिंता नाही. पण टेन्शन होणार मागता साहेबा. बोले तो दिग्या या मॅटर मध्ये अडकलं तर ठीक, लेकिन वैसा लगता नहीं साहेबा. खाजवा समटाइम डोकं पण खाजवा. रफिक दिग्याचा माणूस. पोलीससाठी मोठा प्रूफ आणि दिग्यासाठी बिग प्रॉब्लेम. पुरावा पैशाखाली दबला जाऊ शकतो साहेबा. या एरियाचा इन्स्पेक्टर दिग्याचा कुत्ता साला हड्डी के लिए खुद के बाप को भी काटने वाला. दिग्या इलेक्शनला उभा आहे. इलेक्शन जिंकला तर आपल्यासाठी बिग प्रॉब्लेम. खाजवून खरूज करण्यापेक्षा मांडवली केलेली बरी. दिग्याला फोन लाव. मात्र दिगंबर पाटोळेंची नेमकी भूमिका काय हे मात्र अजून समजलं नाहीये. यापुढे येत्या निवडणुकीत मात्र दिगंबर पाटोळेंना आणखी बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे हे मात्र नक्की. आणखी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा IBN लोकमत. हॅलो, एक मिनिट साहेब. चिंतामणी. कोण? चिंत्या. हा चिंत्या, बोल. तुझा राईट हँड डेट वाईट वाटलं. टू बॅड. आधीच फाटलीये, तू आणखी कुरतडू नकोस. कामाचं बोल. वन मीटिंग इलेक्शनच्या आधी आपला एरिया डिसाईड करण्यासाठी. तुझ्या इलेक्शनसाठी माझ्याकडून हेल्प. तू लूज नो प्रॉब्लेम, पण जितलास तर माझ्या धंद्याला पोलीसचं प्रोटेक्शन. बोल, काय बोलतो? ठीक आहे, उद्या भेटू. चिंत्या चिंता ना.
पण टेन्शन त्या हेगडे साहेबांची काळजी करायची काय गरज नाही. पोलीस मध्ये असताना असे कितीतरी गुंड त्यांनी एन्काउंटर मध्ये उडवले असणार. एक ती गोळी ती सुद्धा खांद्याला चाटून गेली. 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल हॉस्पिटल मधून. काळजी करू नको, कळला ना. बाबा मी आले. अनघा, अनघा ऐक माझं. अनघा, बोल, काय बोलायचं? महिनाभर झाला मी तुला भेटायचा प्रयत्न करतोय, मला टाळतेस. फोन केला रिसीव्ह करत नाहीस, का करतेस तू असं? तुला काहीच माहित नाहीये. नाही. तुझ्याशी लग्न करायचं म्हणून मी इतके दिवस थांबले. माझे घरचे सांगत होते लग्न कर, पण मी टाळलं त्यांना तुझ्यासाठी अंगद. आणि आज माझ्याशी बोलायला आलायस तेही दारू पिऊन. यार वास. आय एम रिअली सॉरी अनघा. आय एम सॉरी अंगद, बट आय हॅव मूव्ड ऑन. आता तुला हवा तेवढा वेळ घे, करिअर कर, सेटल हो, यू आर फ्री ना. अनघा, अनघा ऐक माझं, मी काय म्हणतोय ते. अंगद मला खूप दुखतंय, हात ऐक सोड. ना, मला एक चान्स दे तू फक्त. अंगद मी हात जोडते, माझं लग्न ठरलंय, त्यामुळे प्लीज हे सगळं थांबव. आणि यापुढे मला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ही बदनामी माझे घरचे नाही सहन करू शकणार. अनघा प्लीज डोंट लीव मी. समझा हमें, हमने ठल्ले बड़े, मेरे जज्बात क्यों ये तेरे पल्ले. तुमने समझा हमें, हमने ठल्ले हैं बड़े, मेरे जज्बात क्यों ये तेरे पल्ले न पड़े. जाने क्यों हुआ यूं, लाइफ में प्यार वाला लोचा टूटा जो ये दिल, तो खाली दिमाग ने ये सोचा. काश ये दिल अनब्रेकेबल होता, इतना केपेबल होता, उल्फत में धोखे खा के स्टेबल होता. तुमने समझा हमें. याद है रातों की वो बातें, चद्दर में छुप छुप के जो होती थी. तेरा गुड नाइट लव यू सुन के नींद पलकों पे मेरे सोती थी. अब तो नींद पलकों को मारे फाटे पे, रात हंसती है पड़ोसी के खर्राटे पे. और दिल चद्दर में छुप के रोता, काश ये दिल थोड़ा वाटर प्रूफ होता, इश्क से अलूफ होता, गम में भी हंसा बेवकूफ होता. अनब्रेकेबल होता, इतना केपेबल होता, उल्फत में धोखे खा के स्टेबल होता. तूने समझा हमें. घर की राहें तेरे गलियों से होके मुड़ती थी. दिल की पतंग हौले हौले
तेरे खिड़की से होके उड़ती थी। अब गलियों में ट्रैफिक का आना जाना है, खिड़की पे पर्दों का ताना बाना है, और दिल खाए खट्टी पतंग सा गोता। काश ये दिल थोड़ा एक्स्ट्रा स्ट्रांग होता, मस्कुलर किंग कॉन्ग होता, तो फिर ये रोना कितना रॉन्ग होता। अनब्रेकेबल होता, इतना केपेबल होता, उल्फत में धोखे खा के स्टेबल होता। कोण आहे यार? जय श्री कृष्ण। હું છું મનસુખભાઈ. જો કોમલબેન, એમના વેલ્યુ 10 લાખ છે. 10 लाख? 10 लाख? બેસી જાઓ, બેસી જાઓ. जे एक हिरा हे समजा पकडेल तर 90 लाख होईल. 90 लाख? 90 लाख? આ માલ તો એકદમ ચોક્કસ લાગે છે. વિકાય છે? इकायचे काय? हा मोठा भाई इकायचे 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 विकायचे. हे कुठूनचे आणले मी विचारत नाही, पण हे माल 2 नंबरचा छे हे बघून 2 सांगतो. नंबर? कंट्रोल कर यार. आणि तिला इकत बी 2 नंबर वालाच घेईल. 2 नंबर 1 नंबर आपल्याला काय फरक पडतोय? हिरे विकले गेल्याशी मतलब नाही का? हाँ हाँ. કોમલબેન, મારો પાસે એક પાર્ટી છે, પણ મને કમિશન લાગે 5%. मंजूर आहे मंजूर आहे. मंजूर आहे. મંજૂર છે. एक टाइम तरी भाभी पाहिजे. प्रचाराला त्याचं शेजारमध्ये लेडीज बाय असेल ना ती इम्प्रेशन पडते एकदम. ए दिघा भाईला वोट देणार का नाही? देणार का नाही? ठेव खाली ठेव. तो मला वोट देणार आहे काय? तो वोट देणार आहे? या पोराचा थोडं आपल्या त्या 3 पोरांचं काय झालं सांग. ते पोपट, ए पोपट, ते छोट्याला पाठवलंय बघायला. सापडले 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 सापडले. ती गई सापडले. हा 3 गुटके सापडले. गज्जूबाईचे गुटके इथं कुठेच मिळत नव्हते, स्टेशनला जाऊन आणले. बंदी आहे ना. एक काम करायला नको रे तुम्हाला, माझं एक काम करायला नको. हा मनसुख बोल. जय श्री कृष्ण भाई. हा जय श्री कृष्ण बोल. माल छे भाई माल. अरे इलेक्शनचा टाइम आहे रे, मागावून बघू चल. सोचले भाई, हीरा छे हीरा. हा 10 लाखाचा एक. अरे पार्टी एकदम घाई मंदी आहे. 10 लाखाचा एक हिरा आहे. पार्टी कोण आहे? पार्टी 3 यंग छोकरा आहे. आजच डील करायला मागतो. सापडले सापडले. हा मनसुख एक काम कर, तिघांच्या बरोबर माझी मीटिंग सेट कर. काय माल नीट बघायला पाहिजे ना. हा तिघांनाही घेऊन ड्रीम गर्ल लॉज वर ये. चालेल चालेल. ते रूम नंबर काय? तुम्ही कोणत्या रूम मध्ये नेहमी घालत असता आपली? 14. 1 वर 4 14 भाई. 14 नंबर रूम मध्ये घेऊन ये त्यांना. हा हा लगेच घेऊन ये, लगेच घेऊन ये. हा चालेल चालेल. येते. चला काम झाला तुमच्या. ड्रीम गर्ल लॉज रूम नंबर 14. अरे एक हिरा कमी आहे तुझ्या खिशात, चेक कर. मला काय माहिती, उमेनी जेवढे दिले तेवढे आणले मी. मनसुख भाई. હા ભાઈ, માલ ચોક્કસ છે ને?
अरे भाई 100% असली शे 100%. મનસુખભાઈ હા ભાઈ તમે આવજો હા તમારું કામ થઈ ગયું ચલા ચલા મનસુખ જય શ્રી જય શ્રી કૃષ્ણ દિગંબરભાઈ ફોન કરેલ હા 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 ભાઈ માલ में दम છે पण ह्याच्यात हिरा कम छे कुठे बाकीचे हिरे पोपाट यांची फ्रंट साइड बॅक साइड सेफ साइड चेक कर हो तुम्हाला काय करायचंय हिरे कुठे आहेत ते तुम्हाला घ्यायचं तर घ्या ना घ्यायचे घ्यायचे हिरा पण घ्यायचे तुला पण घ्यायचे त्यातला वाटला का तुला अरे मारो पोपट चोच बंद करने सॉरी भाई कुठे आहेत हिरे हिरे कुठे आहेत? आम्हाला नाही माहिती हिरे कुठे आहेत? पच्ची कोणाला माहित छोडो ना कोमू खरंच सांगतो भाई राज आणि अंगद तुमचेच पैसे आणायला गेलेत येतीलच इतक्यात या इतक्यात येतील अर्धा तास झाला साला तेच ऐकतोय साला खाजवायला टाइम नाही आपल्याला सॉरी बोले तो टोटल बिझी आहे आपण आता लास्ट काय ते सांग नाही तर इथंच गेम वाजवतो तुझा नको त्यापेक्षा तुम्ही त्यांना फोन का नाही करत सर मी त्या दिग्याची पूर्ण इन्फॉर्मेशन काढली आहे आता आपण त्याला काही सोडायचं नाही सर सर त्या दिग्याच्या पार्टी ऑफिसचा पत्ता गुड. चला याला इलेक्शनच्या आधीच पाडूया. लेट्स गो. गरम गरम भजिया तो खाजा बालमा गरम गरम भजिया तो खाजा बालमा नमक कम है तो लगा लो ए फोन लाव हॅलो हॅलो राज अरे कुठे आहात तुम्ही इथे चिंताच्या माणसांनी कोमलला आणि मला बांधून ठेवलंय यार काय चिंतेच्या माणसांनी अरे इथे दिग्याच्या माणसांनी आम्हाला अडकून ठेवलंय आता हा कोण आहे मध्ये अरे हे हिरे त्यांचेच आहेत आणि आपण त्यांनाच विकायला निघालो होतो असं कसं पण ते हेगडेकडे कसे आले हे मधल्यामध्ये आपले हिरे हॅक तर करणार नाहीत ना ते मरू दे रे ते महत्वाचं नाहीये यात हिरा कमी आहे अरे हो माझ्याकडेच आहे मी तो सेफ साईडला ठेवलाय तुझ्याकडे हाय ना हिरा हा मग दोस्त लोकांचा जीव वाचवायचा असेल तर ड्रीम गर्ल लॉजवर घेऊन यायचा तो हा रूम नंबर 14 एकावर 4 14 हा सांग दे तिघ्याच्या माणसांनी राज आणि अंगदला ठेवलाय फोन त्यांनी पकडलाय काय माहित नाही त्या दिग्याच्या माणसांचं काय बोलत होता रे दिग्याच्या माणसांनी राज आणि अंगदला पकडून ठेवलंय आणि त्यांना जर सोडवायचं असेल तर मला तिथे बोलवलंय त्यांचं सामान घेऊन सामान हा तेच सामान दिग्याचं सामान साला प्रचाराला हे सामान वापरेल तर दिग्याला पब्लिक खाजवत ओढ दिल बाय हूँ केड़ा वाली हूँ तारे शंभ के शोभे जगे बाय हूँ के नाही त्या चिंतेच्या माणसाने तुमच्या दोस्ताला कशाला पकडले कशाला म्हणजे तुम्ही आम्हाला ज्याच्यासाठी पकडलाय ना त्याच्यासाठीच म्हणजे हे हिरे हो 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 हो
तो मनसुख भाई बोलला की चिंत्याला जाऊन हिरे विका आणि म्हणून तर आमचा मित्र तिथे आणि आम्ही इथे. आम्ही जर ते हिरे त्यांना नेऊन नाही दिले तर ते आमच्या मित्राला मारून टाकतील. हो प्लीज असं होऊ देऊ नका हो भाई. प्लीज 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 काहीतरी करा हो तुम्ही प्लीज. थारी जातनो बैदो मारो. काय साला चिंत्या एका साईडला मांडवलीसाठी भाईला भेटते आणि दुसऱ्या साईडला भाईचाच माल लागते. हो 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 असं करते चिंता असं करते. तिघे कुठे? कशाला तिघ्या कुठे आहे? सांगतो शांतीदुर्ग मिल चिंता आणि तिघ्यामध्ये डील होणार आहे एवढंच माहिती चिंत्या, वेस्ट मध्ये धंदा मी करणार, ईस्ट मध्ये तू करणार. बट नो क्रॉसिंग द सेंटर. सेंटर क्रॉस करायचं नाही. चालेल, पण इलेक्शनचं ध्यानात राहू दे. ऑफकोर्स अर्धा खर्च मी करणार. तू जितला माझ्या धंद्याला पोलीस प्रोटेक्शन. अरे अख्खी पोलीस फोर्स लावतो तुझ्या माग प्रोटेक्शनला. मग चिंता नाही. टेन्शन नाही. चला साहेब चला. टेन्शन आणि चिंता दोन्ही मिटले आहेत साहेब. मी आता घरी जाऊ. फोन वाजतोय चायला. हा बोल. हा बोल. शहाणे संजय इकडे. अच्छा एक मोठी टीप आहे. शांतीदुर्ग मिल मध्ये दिगंबर पाटोळीची एक मोठी डीलिंग होणार आहे. कसला दिग्या भाई साला. पण हा तोच दिग्या. तुझ्या गनला गंज लागलं नसेल तर ये आणि गाव जेवण घालशील तर गल्ली बोळातले कुत्रे पण तोंड मारायला येतील. कळतंय ना तुला? म्हणजे एकट्याला क्रेडिट हवं असेल तर एकटाच ये. काय बोलतो? काय बोलतो? हा काय? हा काय? नाही नाही, आता आपण कुठे बी जायचं नाही. त्या दोघांना घेऊन इथं जे ये. करेल ते मी करेल. त्या दोघांना घेऊन इकडे ये. धकरक तकदम धकरक तकदम धकरक तकदम. हा तुझा खास माणूस. आणि हा तुझा खास माणूस. खास माणूस. हा काय रे, काय त्रास आहे? त्रास बोले तो थोड़ा खुजली का तकलीफ है बस, बाकी कुछ नहीं. अरे ए, तो त्रास नाही बाबा. ए गज्जू काय बोलतोय बो? ए बोल ना. भाई आपला माल यांच्याकडे आणि ह्यांनी यांच्या पंटर लोकांना पकडून ठेवला होता. काजू आहे साहेबा, आपला रोकडा या 2 पोरांकडे आहे आणि गज्जूने त्याला पकडून ठेवला होता. साहेब आता सगळे समोरासमोर आहेत तर देवाणघेवाण करू आणि मग सगळे घरी निघू. करेक्ट. त्यांचा माल त्यांना परत देऊन टाका. माल कुठे? हो कडक. साहेबा, इस हाथ लो ऐसा होना मांगता है. चल चल. हे काय? ए माल कुठे आहे? શું કયો માલ? તમે ગુજરાતી આવડે છે? આવડે છે એટલે હું ગુજરાતી છું. ए ए ए तुझ्या दांड्या मागे कर. गरबानंतर आधी आपला माल कुठे ते विचार. ए आमचा माल तुझ्याकडे ना. काढ पटकन. मी बोलले ना, मला खबर नाही. हो म्हणते ना, नाही माहितीये तिला. रडायचं नाही. रडायचं कशाला? इथे सगळं आपलाच मानच आहे. रडायचे नाही. अरे काय चाललंय काय? भाई ती बोलते तिच्याकडे माल नाही तर जाऊ दे ना. चिंत्या, तुझ्या माणसाला विचार माल कुठं आहे. दिला ना. कोण? तुझा. अरे हट, हा कुठचा बाबा? हा नाही काय? हिरे कुठे आहेत? हिरे 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 तर अंगदकडे आहेत. दिले. कोणाला? ते हा. अरे मग बोल ना असा. चिवट नंदन. ये 2 कमी आहेत. 2 कमी? 2 कमी आहेत. 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 2 कमी आहेत.
मलाच काय सांगतो 2 कमी आहेत? माझे 2 हिरे आहेत कुठे ते बोल. भाई या छोकऱ्याकडे माझ्याकडे एकच आहे. ए चल आता आमचा रोकडा बी देऊन टाक. हे घ्या 10 लाखांचा एक हिरा आहे. आपला हिस्सा बरोबर झाला. चला घरी जाऊया. ए सपाट लोशन खाली ठेव, हिरा खाली ठेव. चल माग, तिथंच उभं राहून रवा पाडायचा. चल. माझा दुसरा हिरा कुठे आहे? हा घ्या. आता आपला पण हिसाब बरोबर. हं? अरे पण हा एकच हिरा आहे. नाही त्याचं झालंय काय, राजनी खजव्याला दिला एक हिरा, मी तुम्हाला दिला एक हिरा, म्हणजे दुसरा हिरा कोणाकडे? खजव्याकडे. बरोबर. चिंत्या तुझ्या माणसाला विचार, दुसरा हिरा कुठं आहे? साहेबा माझ्या हातात तर काय पण नाही. हा पोरगा एकच हिरा आपल्यामध्ये गोल गोल फिरवतोय. दुसरा हिरा पण त्याच्याकडेच आहे. त्याला विचारा तो हिरा देऊन टाक आणि आपला रोकडा पण. नाही अहो हिरे विकूनच आम्ही तुम्हाला पैसे देणार होतो, पण सगळे हिरे तर दिग्याने घेतलेत. दिग्या भाईने. अरे पण माझा अजून एक हिरा गायब आहे ना. जाऊ द्या ना साहेब, एक हिरा देवाला. चला घरी जाऊया. आता तुला देवा घरी पाठवेल, कळला ना. उभा राहा इथं. अरे तुला काही डोसका बिस्का आहे काय? दे ने खाबाडकन. आधी मला सांगा माझा दुसरा हिरा कुठे? कोणाला माहितीये? हाय कुठे हिरा? कोण सांगेल? मला पण माझा पैसा मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आता हा कोण आला? काय झालं? चंद्रगुप्त मौर्य कोण? माका नाही माहित. दिनो मौर्याचा चुलत भाऊ. असू दे. हे कोण आहे? अगं तो घड्याळवाला. मग ती बंदूक का चालवते? मला नाही माहिती. ठीक आहे भाई. काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? कोणाला? नाही, भाभीच्या हातचा पापलेट फ्राय टेस्टिंग करायचं राहून जाईल. आता गोळ्या घालतो तुझ्या मांडीत. चल. चला मला एक कळत नाही, भाभीची चोखशी केल्यावर भाई भडकते कशाला? अरे तुला माहित नाही काय, भाईची बायको एका बरोबर पळून गेली आहे. पळून गेली? अले. माझा हिरा भेटल्याशिवाय मी इथून कोणाला जाऊ देणार नाही. माझा पैसा मिळाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हलायचा नाही. हा, तो हलायचा नाही. मला हिरा भेटलाच पाहिजे. मला पैसा मिळाला पाहिजे. बघत काय बसतात, चला इकडनं.
दादा काय चाललंय इकडे? ये शहाणे, शेवटी गाव जेवण घातलंस हं? नको तो शहाणपणा करून हातचा क्रेडिट घालून बसलास. आता काय बोलू साहेब तुम्हाला, आता आपल्या नावातच आहे शहाणे. शहाणे. हो, तर आता मी असं मूर्खपणा करू शकत नाही. एक्स इन्स्पेक्टर हेगडे साहेब, आपण टिप दिली आहे म्हणून मी एक टिप देतो. इकडून जाणार तर मूर्खपणा, तिकडून जाण्यात शहाणपणा आहे. थँक्यू. स्मॉल टिप फ्रॉम युअर फ्रेंड. खाली गे रे, ए डर रे सगळ्यांना, टाक गाडीत. ए घेऊन ये रे फौज पुढे. धर सर्वांना, धर. ए सोड, ए घेऊन जा रे. गाईज, कॉलेजमध्ये असताना जेवढी मजा आली नाही ना, तेवढी मजा या 7 दिवसात आली. पण ह्या आठवड्यात मी एक गोष्ट शिकलो. काय? ते म्हणजे इथे आपल्या इथे लिहिलेलं नसेल ना तर काही नाही, कितीही आपटा शेवटी घंटाच. त्या वरच्याला कधी जाग येईल आणि तो माझा ऐकेल त्यालाच माहित. वरच्याला झाग यायला तो झोपलाच कुठे? का? आठवड्याने आलेत वरचे जोहरी. आपला खर्चा कोहिनूर हिरा कसा आहे हे चेक केल्याशिवाय त्याला झोप लागेल का? काय रे, आता मालवालीच नाही म्हटल्यावर तू मॉडेलिंग एजन्सी करता माल आणणार कुठं? अरे शोधू की एखादी नवीन भरलेली पर्स आणि भरलेली पर्सवाली. अर्ज किया है. अरे, क्या हाल है? हाँ. अरे बाजार पड़ा है बिकने को. वाह 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 वाह. बाजार पड़ा है बिकने को. वाह वाह वाह. बस खरीदने वाला चाहिए. ये बात है. अरे ते बूच कुठे गेले? अरे ते बूच जर बाबांना सापडलं ना तर माझ्या सगळ्या गोष्टींना बूच लागेल. थांब रे. गेला. चल आपण पण शोधू. चल 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 चल. आईला चढली रे बियर थोडी. दारू कमी पडणार नाही ना? हा? अरे नाही, कमी नाही पडली बा, ऑलरेडी डोक्याची मंडई झाली यार. हे बघ इकडे. हा? मिळालं का? हे अरे पण राज, टोटल 10 हिरे होते ना, मग तिकडे 9 कसे आले? एक हिरा गेलाय कुठे? अरे माझा 10वा हिरा आहे कुठं? टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग, ऐका हो ऐका आमचे घंटा सांग. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग, ऐका हो ऐका आमचे घंटा सांग. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग, कान देऊ नाही का डोंट यू गेट मी रॉंग. टांग टिंग टिंगा ग टांग टिंग टिंगा ग टांग टिंग टिंगा ग टांग. घंटा सॉन्ग, घंटा सॉन्ग, घंटा सॉन्ग, घंटा सॉन्ग, घंटा सॉन्ग. ज्याचे पाय त्याच्या मंदिर गेल्या गेल्या वाजवता रे काय. अरे वाजवता रे काय, अरे वाजवता रे काय. अरे बोल मेरे भाई बजाता है काय. आरती म्हणता भजने म्हणता, अरे म्हणता म्हणता वाजवता रे घंटा.
एलोरा अजंता बेटावर एलिफंटा अरे लेणी मंदिर जागो जागी घंटा या घंटाची मोठी कीर्ती सारे पडले धारा तीर्थी बोला घंटा 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 टॉंग म्हणा घंटा 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 सॉन्ग टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग ऐका हो ऐका आमचे घंटा सॉन्ग. आधी फोन मग कॉर्डलेस नंतर बॉन्ड झाला सेल. खिशात असला म्हणजे लाईफ होते ऑल इज वेल. फोनवरूनच जुळती नाती फोनवरतीच तंटा. फोनचा जनक ग्राहम बेल. बेल म्हणजे घंटा. अरे जीवन म्हणजे नाटक वेड्या दुनिया रंगमंच. इथे कुणाच्या तोंडी सोलो लोकी कुणाच्या तोंडी पंच. कुणाच्या तोंडी पंच कुणी ठरतो सरपंच. कुणी भुकेला शोधतो लंच कुणी करतो परपंच. पडदा उलगडतो उघडतो पडतो अरे त्याच्या आधी वाजे तिसरी घंटा. पडदा दुनियेचे फाटक त्याच्या मागे घडते नाटक. हे नाटक चाले ओनली 3 घंटा. या घंट्याची मोठी कीर्ती सारे पडले धारा तीर्थी बोला घंटा 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 टॉंग म्हणा घंटा 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 सॉन्ग. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टॉंग ऐका ऐका आमचे घंटा सॉन्ग. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टॉंग. कान देऊ नये का डोंट यू गेट मी रॉंग. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टॉंग घंटा सॉन्ग घंटा सॉन्ग घंटा